हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्ही ते बघू शकता माझे इथे म्हणजे ते लिटिल हेअर्स वाढलेले आहेत आणि तसेच आयब्रो पण म्हणजे एक्स्ट्रा ग्रोथ झालेली आहे आयब्रोची. तर मग मी तेच आज म्हणजे जे काय आयब्रो वगैरे असं एक्स्ट्रा ग्रोथ झालेलं असतं ना, ते मी घरच्या घरीच करत असते. सारखं पार्लरला नाही जात आणि जायचंच झालं तर फक्त मी थ्रेडिंग करते पार्लरला जाऊन, बाकी काहीच नाही करत. आणि जे अप्पर लिप वगैरे आहे ना ते मी घरीच करते. तर मी तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि स्किन केअर वगैरे म्हणजे आता तुम्हाला ही स्किन अशी स्किन दिसत आहे थोडीशी डल वगैरे, तर कुठलं फेस पॅक वगैरे वापरते ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि स्किन केअर पण करणार आहे आता थोडंसं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पटकन. तर इकडे तुम्ही बघू शकता अशी मी दोरी घेतलेली आहे. म्हणजे आपलं जे दोऱ्याचं बंडल असतं ना, तर त्याचीच दोरी अशी मी तोडून घेतलेली आहे, बघू शकता. तर इथे एवढी लेंथ आहे याची. आणि इथे एक गाठ मारून घ्यायचं म्हणजे कॉर्नरला डबल करून. आणि मग इकडे असे होऊन हे आता डबल आहे म्हणजे पूर्ण असं राऊंड शेपमध्ये झालं आहे. तर ह्याला असं क्रॉस करून घ्यायचं म्हणजे पिळी पाडायचं ह्याला. 2 3 4 5 6 इकडे 6 1 2 3 4 5 6. तर इकडून 6 इकडून 6 असे झाले. तर मग असे आता हे 2 बोट इकडे असे घालायचे दोरीच्या आतमध्ये आणि हे पण बोट असे आतमध्ये घालायचं आणि इकडे पण सेम तसंच बघू शकता. तर हे असं आहे. मग आता असं करायचं, आपले केस ना असे ह्याच्यात पकडायचे या दोरीमध्ये आणि हे इकडून असं करायचं. तर बघू शकता तुम्ही, ते तुम्हाला ब्लॅक ब्लॅक वाटत असेल. इकडे क्लीन झालं. तर मी पूर्ण करते आता अप्पर लिप. तुम्हाला इकडे डिफरन्स दिसत असेल, इकडे आणि इकडे. इकडे थोडंसं डार्क वाटत आहे, इकडे लाईट वाटत आहे. म्हणजे इकडचे मी काय काढले ना आता, म्हणून इकडे लाईट वाटत आहे. इकडे थोडं डार्क येते बघा आता. थोडंसं त्रास होतो हे करताना, पण काय नाही. दिसतंय तुम्हाला डिफरन्स? ते डार्क वाटत होता, तर इथे पण लाईट झाली म्हणजे आपले अप्पर लिप झालेलं आहे. आणि ते खाली पण थोडंसं करून घ्यायचं, कारण इकडे पण 1-2 केस असतील ते क्लीन होऊन जातं म्हणून. आणि अजून बारीक बारीक केस पण असतात, ते बघायचं. अजून इकडे थोडीशी करावं लागेल. तर मग मी करून घेते, इकडचं करून घेते पूर्ण. तर आता मी जे जे बारीक बारीक होते ते पण करून घेतले. तुम्ही आता बघू शकता डिफरन्स. दिसते ना व्यवस्थित? म्हणजे पूर्ण आपलं हे झालेलं आहे. तर आता आयब्रो म्हणजे
पूर्ण म्हणजे फक्त त्याला शेपमध्ये आणायचं, पूर्ण नाही करायचं. तर हे पण असंच पकडायचं इकडे आणि मग इकडून असं घ्यायचं. हे बघा, हे पण थोडंसं त्रास होतं, पण काय नाही, घरच्या घरी आपण आयब्रोला शेप देऊ शकतो. हे बघा, इथे कसं आहे, इथे कसं आहे डिफरन्स. कॅन यू सी द डिफरन्स? हे बघा, राईट. तर इकडे पण आपले केस असतात, थोडेसे ते करून घ्यायचे. तर आता इकडचं इथे पण सेम तसंच पकडून घ्यायचं आणि मग आपण फिरवून घ्यायचं दोन्ही. थोडंसं त्रास तर होणारच. तर आता तुम्ही बघू शकता, म्हणजे स्किन पण ऑइली झालेली आहे. आणि इकडे अप्पर लिप तर झालेले आहेत आपले, इथे चिन इकडचं एरिया पण झालेला आहे. आणि थोडंसं मी फक्त वरचं केलं, कारण खालचं स्किन ओढलं जातं म्हणून खालचं नाही केलं, ते फक्त वरचं केलं. आणि थोडंसं शेपमध्ये आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असं आहे. आता मी थोडंसं स्किन केअर करणार आणि चिनू झोपलेला आहे इथे, तर मग म्हणूनच मी हे करू शकत आहे. तर स्किनला काय वापरणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते, तर स्टे ट्यून. तर ना आता मी मस्तपैकी चेहरा मस्त साबण लावून वॉश केले, जेणेकरून जे काय ऑइलीनेस डर्ट वगैरे असेल ते पूर्ण रिमूव्ह होईल आणि आपला चेहरा एकदम मस्त ग्लो करेल अजून जास्त. तर मी आता फेस पॅक बनवते. बघू शकता, थोडंसं मस्त वाटतं, फ्रेश वाटतं चेहरा. आणि आता पॅक लावल्यावर अजून छान फ्रेश वाटेल. तर ना मी इकडे थोडंसं बेसन घेतलं आणि बेसनमध्ये थोडंसं हळद ॲड करते. बेसन, हळद आणि थोडंसं दूध, थोडंसं म्हणजे जे पूर्णपणे त्याच्यात मिक्स होईल एवढंच दूध. चिनू झोपलं अजून. आणि हे दूध वगैरे टाकून मी सगळं छान मिक्स केले आणि थोडंसं ग्लिसरीन टाकते. तर इकडे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी मी अप्लाय पण करून घेतले पूर्ण तोंडाला वगैरे असं. तर आता हे ठेवते सुकायला मस्तपैकी अर्धा तास. आणि त्या डोळ्याच्या वरती पण अप्लाय केले, कारण तिथे पण जे काळं झालेलं असेल ना ते पूर्ण रिमूव्ह होईल. तर वाट बघूया आपण अर्धा तास, मग परत वॉश करूया, म्हणजे मी तुम्हाला दाखवते माझ्या चेहरा की मला कसं फील होतं आहे.
तर ना इकडे नंतर माझं फेस पॅक वगैरे सर्व लावून झालं होतं आणि मग नंतर चिन्नू उठला. मग त्याचं खाऊ बनवले, त्याला खाऊ वगैरे घातले आणि मग तेवढं त्याचे पप्पा वगैरे आलते आणि चिन्नूला ते घेऊन बसले थोडा वेळ. म्हटलं मग मी छानपैकी थंड पाण्याने स्वच्छ असं चेहरा धुवून घेतला आणि छान क्लीन करून घेतलं. तर आता थोडंसं आपण मेकअपचं पण बघूयात. मेकअप म्हणजे एकदम बेसिक जे आपण डेली करतो तेच. तर चला मग बघूया काय काय करायचं आहे ते. मी ना जास्त काय रोज अप्लाय करतच नाही चेहऱ्याला. म्हणजे कुठलं म्हणजे फक्त आपलं फेअर अँड लवली अप्लाय करते आणि मग त्याच्यावर पावडर, बस एवढंच. आणि तुम्ही ते बघू शकता आपलं थोडंसं स्किन छान वाटतं आहे आणि अपरली वगैरे केल्यामुळे तर तेव्हा छान फ्रेश फील होतं. आणि इकडे थोडंसं मी फेअर अँड लवली लावून घेतले पहिल्यांदा, जे की एकदम बेसिकच. रोज मी ते पण लावत नाही, नाहीतर फक्त पावडर लावते आणि कधी कधी तशीच राहते. तर असं आहे. नाहीतर मग असं कधी कधी छान वाटलं की मला असं कधी कधी केलं ना तर एकदम मनाला छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं. म्हणून आज म्हटलं की आपण थोडंसं स्किन केअर करूया, कारण खूप दिवस झाले काही ट्रायच केलं नव्हतं. म्हटलं आज करूया. आणि ते फेअर अँड लवली वगैरे अप्लाय केल्यानंतर बघू शकतो तुम्ही एकदम बेसिकच पॉन्ड्स पावडर घेतलं आणि मग ते छानपैकी चेहऱ्याला अप्लाय करून घेतलं. तर आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण फक्त फेअर अँड लवली आणि पावडर लावल्यावरच चेहरा किती छान ग्लो करत आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं लिपस्टिक लावून घेतलं, कारण त्याच्याने अजून छान वाटतं आणि आपला चेहरा पण छान सुंदर आणि एकदम टवटवीत वाटायला लागतं. आणि लिपस्टिक लावल्यामुळे ना आपलं जे काही डेली रुटीन आहे किंवा मग म्हणा जेव्हा मेकअप करेल त्याच्यामध्ये अजून जास्त भर पडते. त्याच्यामुळे लिपस्टिक लावते आणि मला लावायला पण थोडंसं आवडतं, पण जास्त डार्क नाही लावत कारण ह्यांना नाही आवडत. मग फायनली लावलं टिकली, कारण टिकली तर मॅन्डेटरीच आहे. आणि मग नंतर थोडंसं काजळ. तर असं काहीसं आहे, असं काहीसं मी रेडी होते. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थ्रेडिंग, आयब्रो, मेकअप वगैरे सर्व कसं वाटलं ते पण सांगा. तर तुम्ही पण घरच्या घरी करता का पार्लरमध्ये करता तेही सांगा. आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचंच खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला. चला तर मग भेटूया परत. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.